हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सांगतोय की ई केवायसी ची जी नवीन प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, ही प्रक्रिया फक्त आणि फक्त ज्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्यांच्यासाठी मुदतवाढ भेटलेली आहे, ती म्हणजे 30 एप्रिल पर्यंत. त्यानंतर ही आनंदाची बातमी जरी असली तरी लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक दुःखाची बातमी सुद्धा देणार आहे. खरंच ई केवायसी मुळे 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार का, याचं उत्तर मी तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहे. की ज्याही बहिणी आता अपात्र ठरल्या आतापर्यंत, तर त्या बहिणी तर त्यांना पुढचे लाभ भेटू शकतात का, की यांचा लाभ आता परमनंटली बंद झालेला आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि सोबतच ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही, म्हणजे त्यांनी डिसेंबर पर्यंत ई केवायसी केलीच नाही, अशा बहिणींचं काय, अशा गोरगरीबीन बहिणी आहे यांच्यासाठी सरकार का बरं जो ई केवायसी आहे ते करण्याचं ऑप्शन देत नाहीये, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जी नवीन तारीख झाली आहे, जर तोपर्यंत तुम्ही जर काय केलं, ई केवायसी कंप्लीट केली, तुम्हाला येणाऱ्या 10 दिवसामध्ये होऊ शकतं, माइट बी पॉसिबल, की इथून पुढचा जो मार्चचा जो हप्ता आहे तो तुम्हाला भेटू शकतो. तर चला लाडक्या बहिणींनो, आजची जर तारीख बघितली आहे 3 आणि 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला ई केवायसी एडिट करण्याची दिनांक भेटलेली आहे. म्हणजे आपल्याला लाडक्या बहिणींनो, 30 एप्रिल पर्यंत ई केवायसी काय एडिट करायचं आहे. काय करायचं, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ला जायचं, संकेतस्थळ आहे त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे प्रश्न विचारले जातील, प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बरोबर, जे योग्य असतील ते उत्तर द्या. खूप सोपं आहे, काही त्याच्यामध्ये म्हणजे सायन्स नाहीये, फिजिक्स नाहीये, केमिस्ट्री नाहीये, नॉर्मल आहे, ते तुम्ही करू शकता. मग आता माझा सरकारला किंवा या आदितीताई तटकरे यांना एक प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला का, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्यांच्यासाठी ऑलरेडी 31 मार्च पर्यंत काय दिली, मुदतवाढ दिली. मग आता पुन्हा एक महिना मुदतवाढ देण्याची का गरज पडली एप्रिल पर्यंत? ठीक आहे, तुम्ही दिली, तुमच्या डिसिजनला आम्ही मान्य करतो, कारण की महाराष्ट्रातील असंख्य बहिणी अशा राहिलेल्या असतील की त्यांच्यासाठी काय होय, तुम्ही वाढून दिलं. पण याच आदितीताई तटकरेंना, ज्या एक महिला आहे, या महिला ज्या बहिणींनी ई केवायसी केलेलीच नाही, म्हणजे 31 डिसेंबर पण त्यांची केवायसी झाली नाहीये. तर अशा तर गोरगरिबीन बहिणी असंख्य आहेत. मी तर म्हणतो लाखो गोरगरिबीन बहिणी आहे आणि त्या पात्र सुद्धा आहेत. तरी सुद्धा त्यांचा लाभ बंद झाला. तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी वाढून देत नाहीये. मग याच्या मागे तुम्ही, हे जे सरकार आहे हे फक्त नाटक करत आहे का, ढोंगीपणा करत आहे का, जसं खरात बाबा करत आहे, लाडक्या बहिणींचं लक्ष विचलित करण्यासाठी एक चला बाबा काहीतरी देऊन द्यावं, की त्यांना पुढे वाढून द्यावं, असं काही आहे का? नक्की काय आहे ते आम्हाला सांगा. तुमच्या सरकारचं नक्की म्हणणं काय आहे, की लाडक्या बहिणींना कधीही आम्ही जो अपात्र झालाय त्यांचा लाभ सुरू करायचा नाहीये आणि ज्यांची केवायसी चुकली होती फक्त त्याच बहिणींना द्यायचा आहे. आणि लाडक्या बहिणींनो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं असाल, की ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्या खरंच पात्र आहे हो. मी अशा असंख्य बहिणींना भेटलो आहे, लाडक्या बहिणी असंख्य बहिणींना, गोरगरिबीन बहिणी आहे, त्यांच्या दररोज कमेंट येत आहे, की दादा आम्हाला खरंच पैशांची नितांत गरज आहे आणि तरी सुद्धा आम्हाला ई केवायसी पूर्ण करण्याची एकही संधी सरकारने दिलेली नाही आहे. मग मला असं नाही म्हणायचं की या बहिणींनी ई केवायसी एडिट करायचं होतं, 3 महिने दिले, मग आताही द्यायला पाहिजे होतं का? तुम्ही दिलं, मान्य, तुम्ही तुमच्या डिसिजनला आम्ही वेलकमच करतो. पण प्रॉब्लेम इज दॅट, की ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाहीये त्यांच्यासाठी का नाही? लाडक्या बहिणींनो, तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात. ही जी न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, लोकसत्ता टीमची आहे, लोकसत्ताची. म्हणजे लोकसत्ता ही जी न्यूजपेपर आहे ना, ही ऑथेंटिक न्यूजपेपर आहे. तर इथे यांनी दिलेली माहिती ही योग्य असू शकतं. त्यानंतर लाडकी बहीण योजना, अपात्र लाडक्या बहिणींवर 21,000 कोटीचा खर्च 20 महिन्यापासून ₹1,500 घेतले. आता याच्यावर सुद्धा मी सरकारलाच टीका करणार आहे. तर सरकारला माहिती होतं, की बाबा 21,000 कोटी, 21,000 कोटी पैसे काय होणार आहे, आपले वेस्ट जाणार आहे. त्यांनी तेव्हाच निकष नव्हते बघायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? तेव्हाच निकष नव्हते बघायला पाहिजे का सरकारने? की तेव्हा निवडणुकीच्या अगोदर सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. पण आता, आता ही सरकार आहे ना, एकदम नाटक करत आहे. नाटक, ढोंगी, कारण की निवडून आले, सत्तेमध्ये बसले. म्हणून लाडक्या बहिणींनो, सरकार अशा पद्धतीचं वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेतून जवळपास 72 लाख महिला अपात्र असल्याची माहिती समोर आलेली आहे. मग खरंच हा एवढा नंबर असू शकतो का? तर याचं उत्तर मी देतो येस, 100%. कारण तुम्ही जर बघितलं असेल, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये असंख्य लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली नव्हती म्हणून अपात्र ठरल्या. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, जून, जुलै महिन्यामध्ये सुद्धा असंख्य बहिणी, लाखो बहिणी अपात्र ठरल्या. आणि हा जो नंबर आहे लाडक्या बहिणींचा, हा कमी होताना आपल्याला दिसतोय. पहिले होता 2,47,00,000 इतक्या महिला होता, पण आता 1,75,00,000 इतका नंबर उरलेला आहे. मग आता सरकारने हे जे आहे पात्रता तपासाचं काम केलंय का? तर मला असं वाटतं अजूनही नाही. की ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे, बरोबर, आलेली आहे, त्यांना सरकार लाभ देत आहे. मग ते श्रीमंत असो, गोरगरिबी असो, की काही असो, त्यांना लाभ भेटतोय. त्यानंतर लाडक्या बहिणींनो,
ज्या बहिणींच्या घरी म्हणजे फॅमिलीमध्ये मला असं म्हणायचं आहे की 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न आहे, तर अशा बहिणींचा लाभ बंद झालाय. पण ज्यांची ई-के-वाय-सी झाली आहे त्यांना तो लाभ भेटतोय किंवा तुमचं वय 65 वर्षापेक्षा जास्त जर गेलं तर तुमचा लाभ बंद झालाय, असं एवढे कानापर्यंत आली आहे. मग लाडक्या बहिणींनो, दर महिन्याला ₹1500 भेटत आहे. 21 कोटीचा भाग. मग हे सरकारने तेव्हाच का नाही बघितलं? तेव्हाच का नाही बघितलं, की बाबा जर लाडक्या बहिणींना जर आपण एवढे पैसे दिले तर एवढा लॉस होऊ शकतोय. सरकारला तेव्हा पैशाचं घेणं देणं नव्हतं. सरकारला तेव्हा सत्तेमध्ये बसायचं होतं. म्हणून त्यांनी काही बघितलं नाही. पण आता सरकारला तुमचं काहीही घेणं देणं नाहीये, कारण की ती सत्तेमध्ये बसलेलं आहे. आणि सत्तेमध्ये बसल्यानंतर त्यांना तुमचं काहीही घेणं देणं नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, हे जे सगळे नालायक सरकार आहे, बोगस आहे, ढोंगी सरकार आहे. बघा, ही तर आता महाराष्ट्राची न्यूज झाली. असंच लाडक्या बहिणींनो, कुठे माहिती का? आसाम या राज्यामध्ये सुद्धा बी सरकार, त्यानंतर वेस्ट बेंगाल या राज्यात, त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तामिळनाडू या राज्यामध्ये अशाच पद्धतीच्या योजना आणत आहे. तर मी म्हणतोय, की अशा पद्धतीच्या योजना आणणं म्हणजेच सरकारच्या तिजोरीवर भार आहे. यांच्या म्हणण्यानुसार 21,300 कोटीचा भार आला. मग तुम्ही अशा योजना का आणता? की जर तुमच्या तिजोरीवर भार येतो, मग अशा योजना का आणता? याचं उत्तर सुद्धा आपल्याला सरकारला मागावं लागेल का? बरोबर? तर लाडक्या बहिणीनं तुम्ही विचार करू शकता. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, की अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत सरकारने आणाव्या का? आणि आणल्यात तर सर्व निकष पहिलेच चेक करावे का? की ज्या बहिणींना फक्त गरज आहे, ज्या बहिणींना काय गरज आहे, अशाच बहिणींना काय मिळाला पाहिजे? लाभ मिळाला पाहिजे. अन्यथा तो लाभ मिळायला नको. ज्या बहिणी श्रीमंत आहेत त्यांचा लाभ बंद करा. पण ज्या बहिणींकडे गरज आहे, ज्या बहिणी एकल आहे, विधवा महिला आहे, त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही, अशा महिलांचा लाभ सरकारने पुन्हा सुरू करावा एवढीच मागणी आहे आणि तीही लवकरात लवकर करावा एवढीच मागणी आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, की जी लाडकी बहीण आहे, या लाडक्या बहिणींना जर पैसे भेटले नसेल नोव्हेंबर, डिसेंबर, त्यानंतर जानेवारीमध्ये, आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा असंख्य लाडक्या बहिणी अशा बघितल्या, की त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर अशा बहिणींसाठी मला असं वाटतं, की त्यांना पेंडिंग लाभ भेटणार नाही. त्यांना पेंडिंग लाभ भेटणार नाही. असंख्य वृत्तवाहिन्या बघतोय, माध्यमे बघतोय आणि तिथे सांगितलं जातं, की पेंडिंग लाभ तुम्हाला भेटेल. म्हणजे 4,500 भेटेल, 6,000 भेटेल, ₹7,500 भेटेल. काय जे जिकडे चालू आहे ₹3,000 भेटेल. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे पैसे भेटणार नाही म्हणजे नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन देणार नाही, की भेटणार, भेटणार, भेटणार. चुकीची इन्फॉर्मेशन सांगून मला काही मिळणार नाहीये. असंच मला एवढं म्हणायचं आहे, की हे पैसे तुम्हाला भेटणार नाहीये. बघा, 21 मार्च लाडक्या बहिणींनो, म्हणजे हा जो 21वा हप्ता आहे, म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता, त्याचा वाटप तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये होतील. तुम्ही तुमची ई-के-वाय-सी जी चुकली होती, ती प्रक्रिया लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. ती 30 एप्रिल शेवटची दिनांक आहे. आनंदाची बातमी ती दिली तुम्हाला. खरंच ई-के-वाय-सीमुळे 71 लाख लाभार्थी पात्र होणार का? हे होणार. आणि हे कधी होणार लाडक्या बहिणींनो? मार्च महिन्यानंतर. ठीक आहे. आता मार्च महिना भेटून जातील. त्यानंतर जर तुम्हाला भेटेल, तर सगळं चेकिंग होईल. पात्रता निकष बघितले जाईल. ज्या बहिणींची के-वाय-सी झालेली नाही, त्यांच्यासाठी सरकारनं लवकरात लवकर काहीतरी आणून त्यांची सुद्धा ई-के-वाय-सी करून घ्या. एवढीच मागणी करतो. कारण त्या बहिणींची खरंच गरज आहे. त्या बहिणी खरंच गोरगरिबीण बहिणी आहेत. आणि पुढच्या 10 दिवसांमध्ये होऊ शकतं, की तुम्हाला वाटप सुद्धा होऊ शकतं, जर तुमची सगळी प्रोसेस बरोबर असेल तर. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.